स्तोत्रसंहिता 147 यरुशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती. एक परमेशाचे स्तवन करा. एक कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणी चांगली आहे, मनोरम आहे आणि स्तोत्रे गाणी शुभच आहे. दोन परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून वसवतो. इस्रायलातील पांगलेल्यांना तो एकत्र करतो. तीन भग्नहृदयी जनांना तो बरे करतो. तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो. चार तो ताऱ्यांची गणती करतो. तो त्या सर्वांना त्यांची नावे देतो. पाच आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे. त्याची बुद्धी अमर्याद आहे. सहा परमेश्वर लीनांना आधार देतो. तो दुर्जनांना धुळीस मिळवतो. सात तुम्ही परमेश्वराचे उपकार स्मरण करून त्याची कीर्ती वर्णा. विणेवर आमच्या देवाची स्तोत्रे गा. आठ तो मेघांनी आकाश आच्छादतो. तो भूमीसाठी पर्जन्य तयार करतो. डोंगरांवर गवत रुजवतो. नऊ तो पशूंना व कावळ्यांच्या कावकाव करणाऱ्या पिलांना त्यांचे अन्न देतो. दहा तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाही. मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाही. अकरा जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो. 12 हे यरुशलेमे, परमेश्वराचा गौरव कर. हे सियोने, तू आपल्या देवाचे स्तवन कर. 13 कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत. त्याने तुझ्या ठायी तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे. 14 तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरतो. उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो. 15 तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो. त्याचा शब्द फार वेगाने धावतो. 16 तो लोकरीसारखे हेम पाडतो. राखेसारखे दवाचे कण पसरतो. 17 तो आपल्या बर्फाचा चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो. त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल. 18 तो आपला हुकूम पाठवून ते वितळवतो. तो आपला वारा वाहवतो तेव्हा पाणी वाहू लागते. 19 तो याकोबाला आपले वचन, इस्रायलाला आपले नियम व निर्णय विदित करतो. 20 कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही. त्याचे निर्णय ती जाणत नाहीत. परमेशाचे स्तवन करा.